महायुतीचं सरकार जे आहे हे जातीयवादी सरकार आहे आणि याची प्रचिती अनेक वेळा या शहरातल्या लोकांना, या राज्यातल्या लोकांना झालेली आहे। आज सामान्यांचा आवाज जो आहे तो दाबण्याचं काम यांच्या माध्यमातून होताना आम्ही पाहतोय। या मुंबई शहरातल्या घाटकोपरमधील पूर्व द्रुतगती मार्गालगत असणारी ही वस्ती म्हणजे आपण म्हणायला गेलो तर जगाच्या नकाशावर एक वेगळी ओळख असणारी ही रमाबाई नगर, त्याचप्रमाणे कामराज नगर। या नगरामध्ये राहत असणारे सामाजिक न्याय विभाग म्हणा किंवा दलित समाजाची जी लोक आहेत यांचं वास्तव्य पिढ्यानपिढ्या या ठिकाणी आहे आणि कुठेतरी या मुंबई शहरामध्ये आपल्या परिवारासहित या विभागामध्ये राहत असताना शासनाची एखादी अगर स्कीम आहे त्या स्कीमच्या माध्यमातून आपल्या घरांचं जर पुनर्वसन होत असेल ते पुनर्वसन योग्यरित्या होते की नाही हे विचारण्याचा अधिकार देखील आज नागरिकांना मिळत नाही आहे। ही दडपशाही आहे आणि याचा विरोध करण्यासाठी आज सामान्य जनता जी आहे आपला न्याय मागण्यासाठी जर प्रशासनाच्या दारी जायला पाहत असतील तर पोलीस यांना रोखण्याचं काम करते। यावर आम्ही इतकंच म्हणू शकतो कि सरकार हमसे डरती है इसलिए पुलिस को आगे करती है। आज या वस्तीमध्ये 50 वर्षांपेक्षा जास्तांपासून 3 पिढ्या लोक या ठिकाणी राहिलेले आहेत। या विभागात राहून मोलमजुरी करून आपल्या मुलांचं शिक्षण, आपलं राहणीमान जे आहे ते कसंबसं लोक या ठिकाणी करत आहेत आणि अशा सर्वसामान्य लोकांना संघर्षाची परिस्थिती निर्माण करणारे सत्ताधारी पक्षाची लोक यांचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहोत। आज या ठिकाणी सर्व पक्षीय त्याचप्रमाणे या विभागात राहणारे वसाहतीतील सर्व समिती हे संघटित होऊन या विषयाला सामोरे जात आहेत। मागण्या काय आहेत? खूप छोट्याशा अशा मागण्या आहेत। अगदी जर त्या फ्रीवेच्या कामामध्ये आमच्या काही प्रमाणातले आमची घरं जर बाधित होत असतील तर त्यांचं पुनर्वसन याच ठिकाणी व्हावं अशा प्रकारची मागणी आहे। ज्या इमारती तुम्ही बनवणार त्या अगदी 25 आणि 23 माळ्याच्या बनवण्याऐवजी 12-13 माळ्याचे बनावे की जेणेकरून भविष्यामध्ये परत शासनाची एखादी स्कीम आली तर आमचं परत पुनर्वसन होऊ शकेल। अशा सामान्य लोकांच्या अशा छोट्या छोट्या मागण्यांना जर हे सरकार ऐकणार नसेल तर हे माथेपुरी सरकार जे आहे यांचं डोकं ठिकाणावर आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आज या ठिकाणी चळवळीतील काम केलेले कार्यकर्ते ज्यांनी अगदी वयाच्या 14व्या 15व्या वर्षापासून समाजासाठी आपल्याला स्वतःला झोकून दिलेलं आहे अशा सगळ्या कार्यकर्त्यांवरती तुम्ही केसेस टाकण्याचं काम करताय। जे नागरिकांचे किंवा सामान्यांचे किंवा समाजाच्या लोकांचा आवाज म्हणून त्या ठिकाणी काम करू इच्छितात अशा युवकांना देखील आपण त्या ठिकाणी सकाळपासून डिटेन केलेलं आहे। अशा प्रकारची दडपशाही या शिंदे सरकारची आहे, या भाजप सरकारची आहे, याचा आम्ही निषेध करतोय।